हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? मस्त ना? मी पण छान आहे. आज मी एका ट्रक ड्रायव्हर बद्दल बोलणार आहे, जे आता 2 कोटींचं घर बांधतात. हे मी कशासाठी सांगणार म्हणजे कितीतरी लोक म्हणतात, अहो आम्हाला पगार कमीच आहे, पैसे पुरत नाहीये, नोकरी नाहीये, किंवा काय करायचं असं म्हणत असतात. पगार खूप कमी आहे, हो काय करायचं. हे सगळ्यांना एक उदाहरण आहे. आता हेचं नाव आहे राजेश रवानी. ट्रक ड्रायव्हर आहेत आणि शिक्षण म्हणाला तर 5वी शिकलेले आहेत. पूर्वी ते दुसऱ्याच्या ट्रकवर ड्रायव्हिंग करत होते. महिन्याला 30-35 हजार पगार मिळत होता. आता ते स्वतःचा ट्रक घेतलेला आहे. पूर्वी भाड्याचे घरात राहत होते, आता स्वतःचे घरात राहतात. कुठले गावीचे आहेत ते? जामतारा म्हणून झारखंडमध्ये एक गाव आहे. सायबर क्राईम्सला वगैरे खूप फेमस आहेत जामतारा. त्या गावीचे आहेत. आणि वडील त्यांचे लवकर गेल्यामुळे त्यांना लवकर ट्रकवर ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करावं लागलं. हे काम करता करता त्यांना एक छंद होता. कुठे आता ट्रकवाल्यांना कुठेही थांबावं लागते, जेवायला नसलं की स्वतः बनवून खावं लागते, निसर्ग असतो तिथला. त्याचं सगळं ते शूटिंग करायचे आणि घरी पाठवायचे. त्यांचे मुलांनी काय केलं, त्याच्यावर व्हिडिओ बनवून ते यूट्यूबवर घालायला लागले. मग भरपूर त्याला लोकांचा प्रतिसाद मिळाला. मग त्यांचा एक मुलगा त्यांच्याबरोबर जाऊन बरोबर शूटिंग करायचं वगैरे हे करायला लागला. आज त्यांचं इन्कम कधी महिन्याला 10 लाख आहे, कधी 8 लाख आहे, कधी 7 लाख असं इन्कम आहे. त्यामुळे ते 2 कोटींचं घर बांधायला लागलेले आहेत. तरी अजूनही ट्रक चालवायचं व्यवसाय करतात. म्हणजे काय, त्यांचे पाय अजूनही जमिनीवर आहेत. ते त्यांचं ट्रक ड्रायव्हरचं काम काही सोडलेलं नाही. अजूनही ट्रक चालवतात ते. फक्त एवढंच, आता स्वतःचा ट्रक आहे. त्यामुळे ह्यातनं आपण काय शिकायचं आहे, काय आपण ह्यातनं शिकायला पाहिजे त्यांच्याकडनं, हे फार महत्त्वाचं आहे. मी पहिले म्हटल्यासारखं किती लोक म्हणतात, अहो पगार कमी, आम्हाला पगार पुरत नाहीये. अहो पगार पुरत नाही ते दुसरं काहीतरी करा ना. कोणी आपल्याला नको म्हणते का? दुसरं आपल्या आवडीचं आपलं काम सांभाळून सुद्धा आपण करू शकतो. आणि कुठलंही काम करताना मात्र आपण अगदी प्रेमानं, आनंदानं, एन्जॉय करत करायचं. मग कुठलंही काम असू देत. कुठलंही काम कमीचं, हे काम चांगलं तर काम वाईट असं काही नसते. आणि त्याच्याबरोबर किती आपण मोठे झालो तरी आपले पाय कायम जमिनीवर ठेवायचे. आज आता आपण हे राजेश रवानींचं बघतो तसं. आता हे बघा, साधा ट्रक ड्रायव्हर, वयाची 50. अशा वेळी हा माणूस एवढा मोठा होतो. नो डाऊट ते म्हणतात, यूट्यूबमुळे माझं आयुष्य सोपं गेलं, हे त्यांचं म्हणणं आहे.
आणि हे करताना ते म्हणाले, मी काही पैसेसाठी केलेलं नव्हतं. लक्षात घ्या, ते काही पैसेसाठी केलेलं नव्हतं. त्यांना तो छंद होता. कुठे ते थांबतात, तिथे हॉटेल नसलं की स्वयंपाक करून घेतात, किंवा कुठे पाणी निसर्ग आहे आंघोळ करतात, तिथलं निसर्गाचं वगैरे शूटिंग करायचं आणि आपले लोकांना व्हॉट्सअपवर पाठवून द्यायचं. हा त्यांचा दिनक्रम होता. म्हणजे ते पैसेसाठी केले का? मी परत परत सांगते तसं कुठलीही गोष्ट आपण पॅशन आपल्याला आवडते म्हणून करायला लागायचं, पैसा आपोआप येतो. हे राजेश रवानींनी पण पैसेसाठी केलं का? नाही. नो डाऊट पैसा आपोआप आला. आज ते सगळीकडे मीडियावर कुठेही तुम्ही त्यांनाच बघत असाल. म्हणजे त्यांना एवढं नाव लौकिक सगळं मिळालं. म्हणजे कसं तुम्ही मेहनत घ्यायला तयार असला की तुम्ही तुमचं आयुष्य बदलू शकतो. आपण कोणालाही नावं ठेवायला नको, कोणालाही दोष द्यायला नको. ना आई वडील, ना शिक्षण, ना शिक्षक, एन्व्हायरमेंट, आपला गाव, आपलं काम, कशालाही नावं ठेवायला नको. आपण आपल्याला जे आवड आहे कुठलंही, मी हेच करा असं म्हणत नाही, तुमचे आवडीचं कुठलंही काम तुम्ही करत जावा, तुम्हाला यश देत मिळणारच. इथे त्यांना आधी माहीत होतं का आपण हे शूटिंग वगैरे करताना हे सगळं एवढं होईल? माहीत नव्हतं. त्यांना सहज त्यातनं आनंद मिळायचा म्हणून ते तर एन्जॉय करायचे आणि पाठवायचे. त्यांचे दोन्ही मुलं, 2 मुलगे आहेत त्यांना. ते मुलांनी काय केलं, त्याचे व्हिडिओ बनवून घालायला लागले. प्रतिसाद चांगला मिळतो म्हटल्यावर मग थोरला म्हणाला, वडील काही आपले रेग्युलर नाही पाठवणार, मी जातो त्यांच्याबरोबर आणि सगळं शूट करून येतो. मग रेग्युलरली करायला लागले. म्हणजे तुम्ही काही काम करायला लागलात, मिळालं की तुम्हाला बाकीच्यांचा, तुमच्या घरच्यांचा, बाकीच्यांचा सपोर्ट मिळत जातो. आज तरी त्यांना कितीतरी लाखांवर त्यांचे सबस्क्रायबर आहेत आणि त्यांचे व्ह्यूज म्हणाला तर कितीतरी कोटी व्ह्यूज आहेत. 18 लाखांवर सबस्क्रायबर्स आहेत आणि आता ते वाढतील का? म्हणजे आता सगळीकडे त्यांचं चाललेलं आहे, सगळ्यांना कळायला लागलं. मग आपोआप प्रत्येक जण काय करतो, आपण सबस्क्राईब करतो, बघतो. म्हणजे वय हे आहे का? कुठेही नाही. वय बघायला गेलं की 50शीचे पुढचा आहे तो माणूस. शिक्षण नाही, 5वी शिकलेला आहे. काम काय आहे? ट्रक ड्रायव्हरचं काम आहे. म्हणजे आपल्याला काही करायचं असलं तरी आपण कोणालाही दोष द्यायला नको. आपल्याला जे सगळं मिळते, आपले एन्व्हायरमेंट, आपले ह्याच्यातनं आपली आवड, आपली पॅशन. मी का परत पॅशन म्हणते ह्याच्यासाठी, तुमचे पॅशनचं काम करा. तुम्ही पैशाचे मागे लागूच नका, पैसा बघूच नका. आपोआप पैसा तुमचे मागे येईल. आपण पैशाचे मागे पळालो का नाही, पैसा आणि पुढे जात जाईल. त्यामुळे आपण पैशाचे मागे नाही जायचं, आपण कामाचे मागे पळायचं. आपण काम करत राहायचं, आपोआप पैसा आपले मागे येत असतो. आणि किती मोठं झालं तरी आपले पाय जमिनीवरच ठेवायचे. काही लोक म्हणाल, नाही आम्हाला काही नाव नको, पैसा नको, काही नको. तुम्हाला नको असलं तर ज्यांना हवे त्यांना द्या ना. दानधर्म करा, मुलांसाठी शाळा बांधा, दवाखाने बांधा, जे लोकांना गरज आहे त्यांना दान करा, काही हरकत नाहीये. आणि तुमचे जे टॅलेंट आहे ते टॅलेंटचा मात्र पुरेपूर उपयोग करा. आता तुम्हाला वाटते ना आपण हे करूया, ओके चालू करा ना, काय झालं. आता परवा मला त्या ताई विचारल्यासारखं यूट्यूब करूया असं वाटते, काय करू कळे ना.
मनात आले ना चालू करा. तुम्हाला अगदीच पटलं नाही ते तुम्ही तर सोडून दुसरं करू शकता, पण ट्राय केलं तर कळणार ना. तुम्ही काही ट्राय केलं नाही ते काहीच मिळणार नाही. त्यामुळे आधी आपण काय तर करायला पाहिजे, मग कळणार आहे. त्यामुळे तुम्हाला काही करायचं असलं तरी तुम्ही अगदी लक्ष देऊन मनापासून आवडीनं तर काम करा. म्हणजे आपल्याला पण यश मिळणं काही अवघड नाहीये. आपण हे राजेश रावणीकडनं हे शिकायचं आहे. साधं व्यक्तिमत्व असून सुद्धा बघा, आणि तेही मी सांगते तर ते काही पैशासाठी केलं नाही, नाव होण्यासाठी, आवड म्हणून केलं. त्यामुळे आपले आवडीचे, आपले पॅशनचे मागे लागा. यश हे तुमचं. अच्छा, हॅव ए गुड डे.